पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याकडे समष्टी कल्याणाची प्रार्थना करत असताना, अर्थात आशीर्वाद रूप मंगलाचरण करत असताना, नामदेव महाराजांच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपणा सर्वाला कल्पना आहे, आज या ठिकाणी श्री क्षेत्र तडवळे या गावामध्ये, तालुका फलटण, जिल्हा सातारा, एका नैमित्तिक कार्यक्रमाप्रित्यर्थ या खराडे परिवाराशी ज्यांचा ज्यांचा प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणानुबंध आहे, अशी त्यांच्या विद्यावंशातली, मांस वंशातले, म्हणजे प्रेमाचा ऋणानुबंध आणि रक्ताचा ऋणानुबंध अशा दोन्ही संबंधातील सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी एका नैमित्तिक कार्यक्रमाप्रित्यर्थ आपण एकत्र जमलेलो आहोत. ते निमित्त म्हणजे एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. श्री विलासराव शिवराम खराडे यांचा 81वा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे सहस्रचंद्र दर्शन सोहळा आणि त्यांच्या सौभाग्यवती मातोश्री शशिकला माई विलास खराडे यांचा हा 75वा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजेच एक प्रकारचा अमृत महोत्सव आणि त्यांचे असणारे चिरंजीव, त्यांच्या चिरंजीवाच्या उदरी म्हणजे यांचे नातू पंतू का, अरे बापरे, त्यांच्या पंतूचा हा प्रथम असणारा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, प्रथम वाढदिवस आहे. असा कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता असा त्रिवेणी संगम एक प्रकारची विशिष्ट तिथी काढून गोड दिव्य असणारा एक दिवसीय अन्नदान, ज्ञानदान अशा पद्धतीचा हा सोहळा आहे. का हा सोहळा करायचा, याचं कारण वयोवृद्ध असणारे या परिवारातील हे माता पिता आणि एक गोड श्लोक आहे. सद्गुरू, माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा पाठामध्ये नेहमी तो श्लोक घेतात. अभिवादन शीलस्य नित्य वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बल. या परिवारातील या वृद्ध असणाऱ्या माता पित्यांचा आणि भावी काळातला त्यांचा असणारा पंतो आणि समग्र परिवार यांचं आयु, त्यांचं आयुष्य वाढव, विद्या, त्यांचं ज्ञान वाढव, यशो, टाकलेला पाऊल कधी मागे घेण्याची वेळ येऊ नये आणि बलवून शारीरिक, मानसिक, बौद्धिक बल सुदृढ व्हावं, याकरता सर्वांचे एक प्रकारचं आशीर्वाद, सर्वांच्या शुभ संकल्पना त्यांच्या पाठीशी राहाव्या आणि त्या निमित्ताला अनुसरून हा एक प्रकारचा अभिष्ट चिंतन सोहळा, एक प्रकारचा हा संस्कार आहे. काय आहे, अमेरिका सारखा देश श्रीमंतीने ओळखला जातो, जपान सारखा देश कर्तृत्वाने ओळखला जातो, इंग्लंड सारखा देश सत्ता प्रभुत्वाने ओळखला जातो आणि जगाच्या पाठीवर आपलाच भारत देश हा संस्कृतीने ओळखला जातो. आपल्या देशासारखे संस्कार निश्चित जगाच्या पाठीवर कुठेही नाही. संस्कृती प्रधान आपला देश असल्यामुळे जन्माला येण्या अगोदर संस्कार, जन्माला आला की संस्कार, मोठा झाला की संस्कार, छोटा असताना संस्कार, वयोवृद्ध झाला तर संस्कार आणि मेल्याच्या नंतरही संस्कार, कारण संस्कृती प्रधानच आपला देश आहे. जन्माला येण्यापूर्वी काही संस्कार असतात, त्याला महत्वाचा असतो तो गर्भधान नावाचा संस्कार. महाराज म्हणतात ना, वाय चळा तो त्याचा नोहे काही, माय बापे वेळ न साजली. पण आई वडिलांनी तो योग्य संस्कार केला तर मग शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. कारण बीज तैशी फळी येतीवरी, कारण गुण हा कार्यानुसंक्रमंती. कारणाचेच गुण आपल्याला कार्यामध्ये पाहायला भेटतात. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, महाराष्ट्र सारस्वतामध्ये, बाप वैशी बेटीन कुंभार वैशी लोटे. अर्थात कारणाचे गुण कार्यात पाहायला भेटतात, म्हणून पहिला केला जातो तो गर्भधान नावाचा संस्कार. नंतर मग बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याला मध्ये आजचा जो संस्कार आहे, नामकरण संस्कार, व्रतबंधन संस्कार, उपनयन संस्कार, शौल कर्म संस्कार, अनेक संस्कार मध्यंतरी केले जातात. एकदा मुलगा अर्थात तो पुत्र आणि कन्या हे विशिष्ट वयात आल्याच्या नंतर त्यातही काही संस्कार केले जातात. त्यातला प्रधान असतो तो विवाह संस्कार. नाथबाबाची गोड ओवी आहे, बलता श्री बलता नर, मैथुनी होय वर्ण संकर, तो चुकवा वया प्रकार, विवाह निर्धार नेमिला वेदे.
श्रोते मायबाप आपण बोला, आपल्या पोटी, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये संस्कारित संतती जन्माला यावी का संकरित संतती जन्माला यावी? तुम्हाला माझं बोलणं कळतंय ना? तुम्ही असे सांग भोलेनाथ किमान एवढं तर करा ना. म्हणजे कुठल्या प्रतिक्रियाच नाही, काय आहे? अहो चंद्रकांत द्रवता किर होय परिते हातवटी चंद्रिकी आहे. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. हे काय टेप रेकॉर्ड असतं का कॅसेट टाकून दिली म्हणजे ते वाजत राहतं असं नाही ना. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराला बहुडा तरी तुम्हा मान एवढा होईन मी. काही अज्ञानातले अज्ञानी असतात, काही अज्ञानातले ज्ञानी असतात, काही ज्ञानातले अज्ञानी असतात आणि काही ज्ञानातले ज्ञानी असतात. या चारही प्रकारात न बसणारी माऊली उपजताची ज्ञानी. अज्ञानातल्या अज्ञानी काही कळत नाही, हेही कळत नाही. अज्ञानातले ज्ञानी वासरात लंगड्या गायला डिमांड म्हणतो आपण. ज्ञानातले अज्ञानी चांगदेव महाराजसारखे, ज्ञानातले ज्ञानी भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य सारखे, पण उपजताची ज्ञानी म्हणजे ते माऊली आहे. तैशी दशेची वाट न पाहता वैशीची या गावानं येतात, बाळपणीच सर्वज्ञाता वरीत आहे ते. आणि ते ज्ञानोबराय तुमच्या श्रोत्याबद्दल बोलतात. ऐका श्रोते मायबाप, माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित अशी भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. किंवा तुम्ही संत माझ्याकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा मान एवढा होईन मी. का तर वक्तात वक्ता नव्हे श्रोते नवीन. श्रोता याच्या आशीर्वादाशिवाय वक्ता नाही बोलू शकत. म्हणून मी तुम्हाला विचारलं, आपल्या पोटी संस्कारित संतती जन्माला यावी का संकरित यावी? हा बरोबर आहे, संस्कारित यावी, संकरित नको. का? आपल्या भारतीयाचा धर्मग्रंथ कुराण, बायबल का गीता? बरोबर आहे, श्रीमद भगवत गीता. आणि त्या गीतेमध्ये म्हटलेले संकरो नरका येव कुलज्ञानाम कुलश्च पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. संस्कारित संतती जन्माला यावी त्याकरता विवाह संस्कार केला जातो. बलता स्त्री बलता नर मैथुनी होय वर्ण संकर तो चुकवावया प्रकार विवाह निर्धार नियमेला वेदे. हा एक विवाह संस्कार. आणि त्याच्यानंतर जो शेवटी केला जातो म्हणजे आपण जसं काय आहे, एखादी गाडी असते बघा आपल्याकडे, 4 व्हीलर 2 व्हीलर 3 व्हीलर हे गाड्या आहेत, आणि त्यांनी ॲव्हरेज चांगलं द्यावं, लाईफ चांगली द्यावी, शेवटपर्यंत त्या चांगल्या राहाव्या याकरता वेळोवेळी त्याची सर्व्हिसिंग, ऑइल पाणी, व्हील अलाइजमेंट, बॅलेन्सिंग आपल्याला बघावं लागतं. तशी 2 व्हीलर आहे आपली सर्व्हिस, 2 पाया रेप राईट, ही सुद्धा ही देहरूपी भांडवल आहे, साधन आहे. हे सुद्धा व्यवस्थित राहावं याकरता काही साधनं असतात. एक आध्यात्मिक असते, 2 आधी भौतिक असते, 3 आधी दैविक असते. आध्यात्मिक साधना म्हणजे रोजचं आपण व्यायाम करणं, रोज लवकर उठणं, पोहणं, सूर्यनमस्कार काढणं, आणखी काही काही जे काही अगदी त्या काही लोक ते जिम लावतात. एक प्रकारची शरीर चांगलं सुदृढ ठेवण्याकरता केलेली आध्यात्मिक साधना आहे. आणि मग आधी भौतिक साधना, आधी भौतिक साधना म्हणजे आजूबाजूचा आधार घेणं, म्हणजे चांगला सुकामेवा खाणं, काजू बदाम पिस्ता असे चांगले काही आहार घेणं, हे आधी भौतिक साधना आहे. आणि त्याच्या पुढची असते ती आधी दैविक साधना, म्हणजे देवादिकाचे आशीर्वाद घेणं, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणं. आणि तो श्लोक मी बोललो, अभिवादनशील असे नित्य वृद्धोप सेविना चत्वारी तसे वर्धनते आयु विद्या यशोबलम. नुकताच आलेलं जन्माला हे छोटस 1 वर्षाचं बाळ आणि 75 किंवा 81च्या घरात गेलेल्या या परिवारातील आजी आजोबा यांच्या जीवनातल्या या 4 गोष्टी वृद्धिंगत होण्याकरता केलेला हा 1 दिवसीय नैमित्तिक सोहळा आहे. त्यामध्ये सहस्रचंद्र दर्शन सोहळा म्हणा, किंवा त्याला अमृत महोत्सव म्हणा, किंवा त्याला अभिष्ट चिंतन सोहळा म्हणा, त्या निमित्ताने केलेला हा 1 दिवसीय सोहळा आहे. यातून काय होतं? यातून एक सुकृत निर्माण होतं, पुण्य निर्माण होतं. बघा ना तुम्ही, भारतीय चलन भारतात चालेल का पाकिस्तानमध्ये चालेल? भारतातच चालेल, अमेरिकेत चालणार नाही. तिथे गेलं तर तिथे डॉलर्स ते रूपांतरित आपल्याला करून घ्यावे लागेल. पण मग सोनं जर असेल तर कुठे चालेल? अमेरिकेत चालेल का जपानमध्ये चालेल का भारतात चालेल? सगळीकडे चालेल. पण सगळीकडे चाललं तरी ते मृत्यू लोकात चालेल, या धरातलावर पृथ्वीवर चालेल, वरच्या लोकात नाही चालत, खालच्या लोकात तर नाहीच नाही. मग वरच्या लोकात चालणारं एक चलन आहे, खालच्या लोकात चालणारं एक चलन आहे, आणि इथे चालणारं ते भारतीय चलन आहे. मग खालच्या लोकात चालणारं चलन कोणतं आहे? त्याचं नाव आहे पाप, म्हणजे नारकी गती, पशवादी योनी. तिथे आपल्याला जावं वाटत असेल तर डोळे झाकून पाप करा. अगदी VIP दर्जाचे तुम्ही गिराईक व्हाल, तिथे तुम्हाला प्रवेश भेटेल. काय त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोध तथा लोभ तस्मात येतात प्रेम तेजेत. पण हे तिन्हीला संपादन केलं तर माऊली म्हणतात, हे तिन्ही जो जागती तो निकयाची प्राप्ती माझे कानही न ऐकती देवही म्हणे. म्हणजे आपण भरमसाठ पाप केलं तर पशवादी खालच्या नारकी गती या योनीमध्ये आपल्याला जाता येतं, कारण तिथे जाण्याचं ते चलन आहे. तिथल्या फॅसिलिटी, तिथल्या सुविधा आपल्याला भोगता येतात. आणि वरचा स्वर्ग लोक असेल, अमरपुरी असेल, सत्य लोक असेल, इंद्र लोक असेल, इथल्या सुविधा जर भोगायच्या म्हटलं तर तिथे पुण्यरूपी चलन लागतं. आणि आपण माऊली सांगतात नाही, काय माझ्या मनाचं नाही, पण माझ्या मनाचं सांगायला लागल्याच्या नंतर तुम्ही ऐकणारही नाही.
एखादा वक्ता बोलू लागला, मला असं वाटतं, मला असं वाटतं, लोक म्हणतील तू गप्प बस, तुला काय वाटतं ते नका सांगू, संत काय सांगतात तेच सांग. खरं संत विचार सांगतात म्हणून, नाही तर लोक पैसे सभेला देऊन सुद्धा लोक येत नाही आजकाल. पण कीर्तनाला, प्रवचनाला समाज भरभरून रेलचेल करतो, कधी कुठेही येतो. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे निघावया. का? त्याचं कारण एवढंच आहे का येथे आपल्याला संस्कार भेटतात, आपलं जीवन सुधारतं, आपली अधोगती जाते आणि वृद्धोगती आपल्याला प्राप्त होते, विघातकपणा निवृत्त होतो, विधायकपणा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. असं गोड असणारे हे दिव्य स्थान आहे. आणि मग इथे ते पुण्यात्मक चलन प्राप्तीचं एक प्रकारचं स्थान आहे. पुण्यात्मक चलन, कारण पापात्मक पापे नरका जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गा यायचे. आणि माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, म्हणजे चित्त शुद्धीद्वारा परंपरेने परमात्मा स्वरूपापर्यंत घेऊन जाणारं हे पुण्य असतं. विठ्ठल विठ्ठल या परिवाराने त्यांच्या पंतू करता आणि माता पित्या करता आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वाद रूपी पुण्यरूपी चलन संपादित करून त्यांचं आरोग्य सुदृढ निरोगी राहावं याकरता केलेला हा एक दिवशी सोहळा आहे. त्यांचा आदर्श आपणही घेतला पाहिजे ना. आपणही आपल्या माता पित्या करता असा सोहळा केला तर वावग होणार नाही. आणि माऊली म्हणतात ना, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे येते सेवेसी कीर शरीरे लोणकीजे. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, हे सगळे वेदाने आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत. जगात सगळ्यात मोठं दैवत कोणतं असेल तर आपले आई वडील असतात. माऊली बोलतात ना, सकळ तीर्थाचे धुरे. धुरे शब्दाचा अर्थ श्रेष्ठ स्थानी, अग्रभागी, मुकुटमणी, कलशस्थानी कोण असेल तर आपले जननी जनक आपले माता पिता असतात. आणि त्या मातृपितृ ऋणातून उतराई होण्याकरता ते सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. लोण शब्दाचा अर्थ वीर खोदण्याकरता शेततळ्याकरता करता ते लोण नव्हे. लोण शब्दाचा अर्थ निंबलोण. निंबलोण करणं म्हणजे मीठ मोहरी. आजही आपले वडीलधारी मंडळी, आमच्या विशेषत्वाने आजी, घरातली व्यक्ती बाहेर जाताना किंवा बाहेरून घरी येताना एखाद्या चांगल्या कामाला जात असेल तर कोणाची नजर लागू नये, दृष्ट लागू नये, काम निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून मीठ मोहरी घेतात आणि त्यातून वळवून टाकतात, बाहेर फेकून देतात, हो की नाही. आणि ते गेल्याच्या नंतर वेचून पुन्हा घरात घेऊन येतात ते मीठ मोहरी. हो ना? हो, तुम्ही कीर्तन ऐकलं का? हो काय? असं नाही ना. ते मीठ मोहरी घरात घेऊन येते, ते नगण्य फेकून देतात ते निंबू, मग नंतर ते घरात आणत नाही. मग तसं आपलं काया वाचा मन तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवाता करावी दास्य सकळ. आपलं काया वाचा मन आई वडिलाच्या सेवेवरून ओवाळून टाकणं, त्या मीठ मोहरी सारखं नगण्य समजणं, ही आई वडिलाची केलेली सेवा आहे. ती सेवेची कीर शरीरे लोणकीची. काय सामर्थ्य त्या सेवेमध्ये या परिवाराने केलं ना. आई वडिलाचा फार मोठा दिव्य सोहळा केला. आज आई बापाला आई बापच मानायला तयार नाही. बापाला लेकर विचारतो, तू माझ्याकरता काय केलं? अरे त्याने काही केलं नसतं तर तू जन्माला कसा आला असता? हे मी नाही म्हणत, एक महाराज म्हणतात, मला नाव नका विचार. बोलतात, काहीतरी बोलून जातात, पण तसं नाही. मात्या पित्याचे फार मोठे ऋण आहे आणि चार युगाचा इतिहास आहे. आई वडिलाच्या सेवेने जगाच्या बापाला उभं केलं अनेक भक्तांनी. चार युगातले चार दाखले सरळ सरळ सांगतो. कृतयुगामध्ये आई वडिलाची सेवा करून जगतपिता परमात्म्याला उभं केलं, त्याचं नाव आहे ध्रुव बाळ. त्रेतायुगामध्ये मात्या पित्याच्या आज्ञेचं पालन करून सेवा करून जगतपित्या परमात्म्याला उभं केलं, प्रभू रामचंद्राला उभं केलं, तिचं नाव एक सुकन्या माता शबरी. नंतर द्वापार युगामध्ये मात्या पित्याची सेवा करून जगतपित्या परमात्म्याला उभं केलं. नवे नवे आपल्या पित्याचं लग्न एका पुत्राने लावलं. तुम्ही म्हणाला असं कसं शक्य आहे? पुत्राच्या पित्याच्या लग्नात पुत्र असेल तर तो पुत्र कसा? पण आहे असा एक पुत्र, त्याचं नाव पूर्वीचं देवव्रत. पण पित्याच्या लग्नाकरता अर्थात राजा शंतनूचं माता सत्यवती सोबत विवाह लागण्याकरता अजन्म ब्रह्मचार्याची भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्यांचं नावच भीष्माचार्य पडलं. त्यांनी जगतपित्या परमात्म्याला उभं केलं द्वापार युगामध्ये. हे तीन उदाहरणं कदाचित आपल्याला माहिती असेल नसेल, सांगितल्यावर लक्षात आले असेल, अरे हा हा हो हो उभा केलेला आहे. पण एक उदाहरण तर सगळ्या जगाला विश्वाला माहिती आहे, त्याचं नाव भक्त पुंडलिक. पहिली अवस्था सर्वाला माहिती, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरील, पुंडलिक काशी यात्रा करी. पण ज्या वेळेला त्या कुकुडाश्रम स्वामी बरोबर का, कुकुड मुनी त्यांच्या आश्रम, कुकुड स्वामी यांच्या आश्रमातली घटना पाहिली. घाणेरड्या, अमंगल, उदासवाण्या, किळसवाण्या तीन स्त्रिया जाताना पाहतात आणि थोड्या वेळाने आल्याच्या नंतर स्वर्गातल्या अप्सरेला लाजवेल असं दिव्य त्यांचं सौंदर्य. त्यांनी विचारलं, तुम्ही जाताना इतके अमंगल, येताना इतक्या सुमंगल, काय 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 कारण काय? म्हणले काही नाही, तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया, पर्व काळ पाया तळी बसे वैष्णवा. असे कोण वैष्णव? म्हणले कुकुट स्वामी. त्यांच्याकडे जाऊन पाहिलं तर ते त्यांच्या आई वडिलाची सेवा करतात. म्हटले तुमच्यामध्ये असं सामर्थ्य का तीर्थाशी तीर्थ झाला तोच एक मोक्ष तेने दर्शने.
चित्तीर्थ आहे आणि भौमतीर्थ आहे. चित्तीर्थ म्हणजे कोण? तर संत महापुरुष ज्ञानोबरायापासून ज्ञानदेवे रचेला पायान तुका झालासे कळस अगदी निळोबरायापर्यंत सगळी ही चित्तीर्थ आहे. आणि गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा हे भौमतीर्थ आहे. भौमतीर्थ आपले पाप घालवतात, पण पाप घालण्याची पाप करण्याची वासना नाही घालवतात. ती वासना सुद्धा घालवण्याचं सामर्थ्य संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय असे भौमतीर्थ आपलं चित्तीर्थ संत आहे. तीर्थयात्रा आपणही करतो, तीर्थयात्रा संतही करतात. पण जनताची तीर्थयात्रा स्वतःला पावन करून घेण्याकरता असते. आणि अशा जीवाचे पाप धुतल्याच्या नंतर तीर्थ मलिन झाले तर त्या तीर्थाला पुन्हा तीर्थरूपत्व देण्याकरता संतांची तीर्थयात्रा असते. पण असे सकळ तीर्थ ज्या कुकुड स्वामीच्या आश्रमापाशी येतात आणि स्वतः तीर्थत्व प्राप्त करून घेतात, त्यांना विचारलं एवढं सामर्थ्य कसं? म्हटले काही नाही, केवळ आमच्या मात्या पितेची सेवा. आणि मग पुंडलिकरायाने निर्णय घेतला, आई वडिलाची प्रदीर्घ प्रचंड प्रखर अशी सेवा केली. त्या सेवेचा परिणाम मग हरिवैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गुणी, किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, किंवा द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया चोजवीत. ज्ञानोबरायांनी तर म्हणाव, नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखील उभे केले विटेवरी. आता चुकणं शक्यच नाही, कारण चुकणं म्हणजे एक क्रिया आहे. क्रिया परिच्छिन्नात घडते, व्यापकात नाही. तो बृहन्नाथ ब्रह्म व्यापक आहे, ते चुकेल कसं? ज्ञानोबराय म्हणतात नेनो, मग ज्ञानोबराय नेनो तो भोजने कसं जाणो? ज्ञानोबराय सारखे ते उपजताची ज्ञानी, ते जर नेनो म्हणतात आपण जाणो कसं? आपल्याला ते नाही कळणार. पण चुकलं आलं खरं. आणि ते कशामुळे आलं? तर पुंडलिकाय करता आलं. काय त्या पुंडलिक रायाची भक्ती हो! वीट भिरकवली कायसा कैसा रे तू भीट मागे भिरकाविली वीट, असं म्हटले. कार्य पुण्या महातलासी उभे केले विठ्ठलासी. आणि तो परमात्मा उभा राहतो. आजू काही कार्य मनसी बैस म्हणले, अरे बा काहीतरी काम दे. म्हटले स्नान करून येईपर्यंत मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. आता त्यांना वाटलं आता येईल मग येईल पुंडलिक राय. म्हटले आता पुन्हा त्याचं दर्शन झालं तरी नाही झालं तरी चालेल, आपण आता जायचंच नाही. आई बापाला घेऊन आले, पहिले तिथे होते म्हटले, इकडे आले इकडेच थांबले, कारण आपण गेले तर तो थांबणार नाही. अहम भक्त पराधीना, पुंडलिकाची आज्ञा होत नाही तोपर्यंत जात नाही. हे जगत कल्याणाकरता पुंडलिकाने उभं केलं. गुरुदेव चंद्रशेखर महाराजांचे उद्गार आहे. स्वतः करता या तिघांनी उभं केलं म्हणून जग त्यांना विसरलं. पुंडलिक रायाने जगा करता उभं केलं म्हणून आज पुंडलिक रायाची कीर्ती आहे. त्यांनी छोटस उदाहरण दिलं, 10 मजल्याची बिल्डिंग बांधून दे, एखादा बंगला बांधून दे, आणि एकाने दोन पत्र्याची धर्मशाळा बांधून दे. कीर्ती कोणाची होती? ज्यांनी 2 पत्र्याची धर्मशाळा बांधली त्याची होते, ज्यांनी 10 मजल्याची बिल्डिंग बांधली त्याची नाही. कारण एक स्वार्था करताय आणि एक परार्था करताय. आणि परार्था करताच आजही प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा जो अभंग आपण घेतलेला आहे, याही अभंगामध्ये स्वार्था करता केलेली प्रार्थना नाही नामदेव महाराज, ही परार्था करता केलेली प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल. खर तर परमात्मा हा प्रयत्न साध्य आहे का कृपा साध्य आहे? याचं उत्तर असं आहे की परमात्मा हा कृपा साध्य आहे. पण कृपा प्रयत्न वाचून होत नाही. आणि त्या प्रयत्नामध्ये प्रधान प्रयत्न कोणता असेल तर प्रार्थना, याच्यामध्ये फार मोठं बळ आहे. आणि आपली भारतीय संस्कृती प्रार्थना प्रधान आहे. आपल्याकडे सगळीकडे प्रार्थनाच असते. आपण शाळेत गेलो तिथे प्रार्थना. आम्हाला शाळेत प्रार्थना होती, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊनी हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. हे माय भू तुझे मी हेडीन पांगतारे, आनीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आईस देव माना वंदा गुरुजनांना.
कितीतरी प्रार्थना आहे, कितीतरी प्रार्थना. शाळेत प्रार्थना, घरी आल्याच्या नंतर शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धन संपदा. आज काही व्यक्तिगत प्रार्थना आहे, काही सामूहिक प्रार्थना आहे. आम्हाला ते शाळेमध्ये एक गीत होतं सामूहिक प्रार्थनेचं. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते हमसे भूल कर भी कोई भूल होना. मला सांगायची एवढंच आहे की प्रार्थना आहे, आणि त्या प्रार्थनेमध्ये काही सामूहिक प्रार्थना आहे, काही व्यक्तिगत केलेल्या प्रार्थना आहे, काही व्यष्टी कल्याणाकरता केलेल्या प्रार्थना आहे, काही समष्टी कल्याणाकरता केलेल्या प्रार्थना आहे. आणि त्या प्रार्थनेला शास्त्रीय परिभाषेमध्ये मंगलाचरण म्हणतात, आणि 3 पैकी आशीर्वाद रूप मंगलाचरण म्हणतात. विठ्ठल 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 बारकावेने पाहिलं तर 4 चरणाचा जगप्रसिद्ध नामदेव महाराजचा हा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही असे अभंग आहे की ज्या वाचून कुठल्याही आपल्या कार्यक्रमाची विधीची सुरुवात होत नाही, त्यातला रूप पाहता लोचने सुंदर ते ध्यान आदी करून. आणि काही असे अभंग आहे का त्या वाचून शेवट होत नाही, त्यातला हा एक अभंग आहे. नामदेव महाराजचं म्हटलं की अकल पाविषे व्हावे तया कुळा. तुकोबराय म्हटलं की मग हेची व्हावी माझी आस, किंवा मग मागणे ते तुझं प्रती आहे. या अभंग वाचून आपला शेवट होत नाही. काही प्रार्थना करायची, कारण ही समष्टी कल्याणाची नामदेव महाराजांनी केलेली प्रार्थना आहे. एक प्रकारचं आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. आणि प्रार्थना 2 गोष्टी करतात, 2 अंतःकरणात हेतू घेऊन केली जाते. एक, आपल्या जीवनातलं जे अनिष्ट आहे ते निवृत्त व्हावं याकरता प्रार्थना केली जाते. आणि 2, आपल्याला अपेक्षित आहे ते इष्ट प्राप्त व्हावं याकरता प्रार्थना केली जाते. आपण दुसरा आणि तिसरं चरण पहा, तिथे अनिष्टाच्या निवृत्ती करता केलेली प्रार्थना आहे. आणि उपक्रम उपसंहाराचं चरण पहा, तिथे इष्टाच्या प्राप्ती करता केलेली प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल अनिष्टाच्या निवृत्ती करता सुद्धा प्रार्थना केली जाते. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाती जीव लगे येईवो पांडुरंगे, जीवाती जीव लगे येईवो पांडुरंगे, सौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, अनिष्टाच्या निवृत्ती करता केलेली ही प्रार्थना आहे. कधी कधी इष्टाच्या प्राप्ती करता सुद्धा प्रार्थना केली जाते. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा अधिदेवा, कृपाळू आदि केशवा, महानंदा मानुभवा, सदा शिवा सहज रूपा. पितामह भीष्माची एक जगप्रसिद्ध प्रार्थना आहे. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले,
पीतांबरी कशी हो. टाळी टाळी सर्वांनी आनंद घ्या. कल्पना करा पितामह भीष्माच्या जागेवर आपणच आहोत. आपण शरपंजरी मंडळीला आपण देवाला बोलवत आहोत. कल्पना केले तर काही वाईट होणार. सर्वांनी टाळी वाजू बोला. पीतांबरी कशी हो. पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो. पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो. होठों पे कुछ हंसी हो. नाम करना बाकी जब प्राण मन से निकले. जब कंठ प्राण आए. जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए. कंठ प्राण आए कोई रोग ना सताए. दर्द ना दिखाए. प्राण तन से निकले सदा तो करना बाकी. प्राण तन से निकले सदा तो करना बाकी. प्राण तन से निकले. परमात्मा हा कृपा साध्य आहे. प्रार्थनेमध्ये हक्क बजावला जात नाही. परमात्म्याला विनंती केली जाते. ते गोड शेवटचा खूप गोड केला त्यांनी. एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी. एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. शेवटी माझी विनंती आहे. मान्य करावी वाटत असेल, योग्य वाटत असेल तर पूर्ण करा, नाही तर माझा दुराग्रह नाही. ती प्रार्थना आहे. तशी समष्टी कल्याणाची प्रार्थना करत असताना प्रेममूर्ती नामदेव महाराज निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करताना काय बोलतात. अकल्प आयुष्य भावे तया तुला. 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 अकल्प आयुष्य भावे न हो कोण काळी कल्पनेची बाधा. न हो कोण काळी कल्पनेची बाधा. कल्पनेची बाधा न हो कोण काळी. कल्पनेची बाधा न हो कोण काळी. कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा. प्रेममूर्ती नामदेव महाराज समष्टी कल्याणाची वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करत असताना म्हणतात. कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी
सुखी असो. अकल्प आयुष्य. आता अकल्प कल्प मला कल्प कळायला पाहिजे आ कळायला पाहिजे. आ खाण्याकरता करतो आपण, पण हा अमर्याद दाखवणारा. अकल्प म्हणजे किती कल्प त्याची गणित नाही. अनेक कल्प अनंत कल्पापर्यंत या हरिदासाच्या कुळाला आयुष्य प्राप्त व्हावं अशी नामदेव महाराजची मागणी आहे. मुळात कल्प कशाला म्हणतात तो आपण प्रामाणिकपणाने पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. कल्प म्हणत असताना आपण डोळ्याची पापणीची उघडझाप करतो, बरोबर. डोळ्याची पापणीची उघडझाप करतो त्याला निमिषोन्मिष म्हणतात. आणि एकदा पापणी उघडून लावली किंवा लावून उघडली का त्याला निमिष म्हणतात. आणि उघडणं लावणं निमिष उन्मिष म्हणजे उघडणं आणि लावणं. अशी 15 वेळेला पापणी उघडली आणि लावली. एकदा उघडणं लावणं तो 1 निमिष आणि 15 वेळेने लावून उघडली का त्याला 1 काष्टा म्हणतात. अशा 30 काष्टेचे एक कला होते. 30 कलेचा आता मी थोडस बघून सांगणार आहे. कारण मी आता ते नेमकं तुम्ही इकडे आल्याच्या नंतर हे गणित बघितलं. त्यामध्ये 15 निमिष उन्मेषाची 15 निमिष उन्मेष 1 काष्टा, 30 काष्टेची 1 कला, 30 कलेचा 1 मुहूर्त, 30 मुहूर्ताचा 1 दिवस आणि अशा 15 दिवसाचा 1 पक्ष, 2 पक्षाचा 1 महिना आणि असा 2 महिन्याचा 1 ऋतू, 3 ऋतूचा 1 आयन आणि अशा 2 आयनाचा 1 वर्ष. आणि असे आता वर्षाचा आता कल्पापर्यंत जाऊ तर मग त्यामध्ये आता हे कलियुग, त्याच्या अगोदरचं द्वापारयुग, त्याच्या अगोदरचं त्रेतायुग आणि त्याच्या अगोदरचं कृतयुग सत्ययुग. आजचं जे कलियुग आहे त्याचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. त्याच्या अगोदरचं द्वापारयुग आहे त्याचं आयुष्य आहे 8,64,000 वर्ष. त्याच्या अगोदरचं त्रेतायुग आहे त्याचं आयुष्य आहे 12,96,000 वर्ष आणि त्याच्या अगोदरचं सत्ययुग आहे त्याचं आयुष्य आहे 17,28,000 वर्ष. टोटल बेरीज केली तर 43,20,000 वर्ष आणि 43,20,000 गुणिले 1,000 मग जे गणित येतं ते कल्पाचं आहे. अर्थात ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि असे 1 कल्पने अनंत कल्प अकल्प कितीतरी कल्प आयुष्य कुणाला प्राप्त व्हावं तर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. तया कोणत्या? माझ्या सकळा हरीच्या दासाच्या, माझ्या सकळा हरिदासाच्या कुळा अकल्प आयुष्य व्हावे असे नामदेव महाराजची प्रार्थना आहे. विठ्ठल 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 हरीच्या दासाकरता हे बोलणं आहे. हा हरिदास शब्द जातीवाचक नाही तर हा भक्तवाचक आहे. हरीचे जे दास त्यांना म्हणतात हरिदास. अर्थात हरीची दास्यत्व भक्ती करणारे ते हरिदास. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. एकदा राघव विचारतात ना हनुमंताला, हनुमंता तू कोण आहेस? आता हनुमंतराय म्हणतात दालमे कुस्तुबी कालाय. तुका म्हणे येते काहीतरी आहे. अरे रात्रंदिवस मी यांच्या सेवेत आहे. मला विचारतात हनुमंता तू कोण आहे? हनुमंतरायनी काय मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. 3 उत्तर दिले. पटलं ते घ्या म्हटले. पहिलं उत्तर दिलं देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशका, आत्मदृष्ट्या त्वमेव अहम इति मे निश्चितामती. देहदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, दास्यत्व निकट हनुमंते पैकी. जीवदृष्टीने विचारत असाल तर तुम्ही ज्ञानी गीतेमध्ये सांगतात ममय वंशो जीव लोक, मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने विचारत असाल तर त्वमेव अहम इति मे निश्चितामती. अर्थात असे जे रामरायासारखी आपला प्रभू रामचंद्राची हनुमंतरायासारखी दास्यत्व भक्ती ठेवून
दास्यत्व भाव धारण करून परमात्म्याची भक्ती करणारे जे त्याला म्हणतो आपण हरिदास. हरीचे जे दास ते हरिदास. खर तर दास मनुष्याने एक तर हरीचंच व्हावं किंवा संतांचं व्हावं, संसारात होऊ नये. पण होतात मग तो कोबराय रागून म्हणतात, अरे दास होती संसाराचा खल, अरे दास होती संसाराचा खल, अरे दास होती संसाराचा खल, काटे डोंगर सोसावया, काटे डोंगर सोसावया. का रे आक्षेप अर्थाने विचारतो, का रे दास होती संसाराचा खर? सांगा बरं, खरोखर खर शब्दाचा अर्थ काय? बरोबर आहे ना? खर शब्दाचा अर्थ आहे गाढव. त्याला विचार सागरात म्हणतात वैशाख नंदन, कारण वैशाख महिन्यात सुटतं आणि इतर महिन्यात रोडावतं. त्याला शास्त्रीय परिभाषेत म्हणतात अन्यथा सिद्ध. आम्ही नवीन नवीन विचार सागर ऐकायला जायचो, बाबा म्हणायचे वा आपण तुम्ही अन्यथा सिद्ध महाराज आहात. आम्हाला वाटतं बाबा काहीतरी पदवी देतात, पुढे सरकून बसायचं. ते उत्तरेत गेल्याच्या नंतर ते स्वामीजी म्हणायचे आप तो अनडवान बन गए, वाटायचो काहीतरी पदवी देतात, पुन्हा पुढे सरकून बसायचो. आणि ज्यावेळेला विचार सागराचा दुसरा तरंग आला ना, तिकडे हलंत पुलिंग आलं, दोन्हीकडे म्हटलं स्वामीजी काही करा पण एवढे दोन शब्द बोलू नका. डॉक्टर बाबाला म्हणलं काही म्हणा पण आताही म्हणू नका. ते म्हटलं इतके दिवस बरं वाटायचं, म्हणलं अज्ञानात आनंद. आता काय झालं म्हटलं अन्यथा सिद्ध कळाला. अन्यथा सिद्ध कंसात खर, खर म्हणजे गाढव, त्याला अन्यथा सिद्ध म्हणतात. अन्यथा सिद्ध कारण ते असलं तरी भागत, नसलं तरी भागत. तसंच अन्यथा सिद्ध आपण होऊ नये. नर आणि खर शब्दामध्ये काय अंतर आहे? नर शब्दातलं न घ्या, खर शब्दातलं घर घ्या. नक बरंच अंतर आहे. तो हरीचा दास झाला तर नराचा नारायण बनतो, तो खरा नर आहे. आणि हरीचा दास न होताना संसाराचा झाला तर खरं खरंच आहे. म्हणून का रे दास होती संसाराचा खर? विठ्ठल विठ्ठल संसाराचा दास होऊ नये. संसारात असणारी गृहस्वामीने ते तिचं तर होऊच नाही, पण झाल्याशिवाय राहत नाही. बरीच लोकांचा मंत्रच असतो, आरतीच असते. तुम्हाला ब्रह्मचार्याला कसं कळणार आहे? ते म्हणत असतात जय देव जय देव जय माझी बायको, तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. बऱ्याच बायका म्हणतात खरंय महाराज, खरंय खरंय, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बायलेचा दास, संसाराचा दास तो होऊ नये. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, झालो झालो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, करुणी देवा आशीर्वाद द्यावा. करुणी देवा मध्ये आहे का कोणता दास व्हावं आणि कोणता होऊ नये. का रे दास होती संसाराचं खर? अर्थात नर असून तू खर काय होतो? अरे नर तो 2 पायाचा असतो, खर 4 पायाचा असतो. आणि मग पावनी मनुष्य पण जवळ साधित ब्रह्मज्ञान लांडा गर्दभ जाना पुच्छ विना पायी आहार निद्रा भयमयी तुनंच एतत् सामान्यम पशुभिः नराणां ज्ञानम हि तेषां अधिको विशेषा ज्ञानेन हीना पशुभी समान. नरदेहाला आल्याच्या नंतर मनुष्याने नराचा नारायण व्हावं, नराचा खर होऊ नये. विठ्ठल विठ्ठल. आणि जो संसाराचा दास होतो तो नर राहत नाही, पुढच्या जन्मात खर होतो. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा, हे खरंच सांगितलं ना, खरोखर तुकोबारांनी सांगितलं. म्हणून आपण नर व्हावं
नराचा नारायण व्हावं पशु का होत पडया नर का कचून होत नर करणी करेतो नर का नारायण होत नराचा नारायण व्हावं खर होऊ नये म्हणजे संसाराचा दास होऊ नये कोणता दास व्हावं तर धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो किंवा मज दास करी त्यांचा संत दासानु दासाचा किंवा तुमचे दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हा की मज हा जो दास आहे आणि त्यालाच हरिदास म्हणतात आणि असे जे हरीचे दास आहे त्यांच्याकरता नामदेव महाराज प्रार्थना करतात अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळाला म्हटलेलं आहे असं नामदेव महाराजांनी का प्रयोग केला थोडासा वेदांत दृष्टीने मला वाटलेला भाव सांग मुळात असं आहे की अकल्प आयुष्य होईलच कसं कृतयुगामध्ये अस्थिमय प्राण होते त्रेतायुगामध्ये मांसमय झाले द्वापार युगामध्ये रक्तमय झाले कलियुगामध्ये अन्नमय आहे कृतयुगाचं आयुष्य कलियुगाचं आयुष्य पाहिलं तर शत गणले त्यातही अर्ध रात्र काय बरं आता 100 म्हणायला आहे 60 मध्येच सगळा खेळ उरकतो आपला मग असं असताना अकल्प आयुष्य कसं म्हणून नामदेव महाराजांनी अकल्प आयुष्य व्हावे त्या नरा म्हटले नाही त्या दासा म्हटले नाही कुळाला म्हटले नाही ते कुळ अकल्पापर्यंत राहावं आणि कुळ कसं आहे अनादी आहे विठ्ठल 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 अनादीमध्ये अनादी अनादी आधी ज्याचा सांगता येत नाही त्याला अनादी म्हणतात आणि वेदांतामध्ये 2 अनादीचे प्रकार आहेत स्वरूपाने अनादी आणि प्रवाह रूपाने अनादी ऐका 1-2 मिनिटं ऐका सगळ्यांनी प्रवाह रूपाने अनादी काय स्वरूपाने अनादी काय एक त्याच्यातही 4 प्रकार आपले मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे अनादी अनंत कोण उत्तर आहे भगवंत साधी सांत कोण तुम्ही आहे जंत तुम्ही आम्ही जंत अनादी सांत ही जन्म मरण परंपरा साधी अनंत हे ब्रह्मज्ञान आणि मग अनादी वेदांतामध्ये 6 गोष्टी आहे ब्रह्म माया त्यांचा संबंध जीव ईश्वर त्यांचा असणारा भेद या 6 गोष्टी स्वरूपाने अनादी आहे आणि हे दिसणारं जगत प्रवाह रूपाने अनादी आहे मग कुळ तर अनादीच आहे प्रवाह रूपाने उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा बीज मोडे झाड होय झाड मोडे बीज समाय ऐशिनी कल्प कोडी जाय परी जाती न नसे मग हे अनादीच आहे तर पुन्हा अनादी मागणी कशाला करतात तर याचा अर्थ आहे की त्या कुळामध्ये जी हरिदासाची परंपरा आहे भक्ताची परंपरा आहे जसं तुकोबराय म्हणावं माझ्या वडिलाची मिराची गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलित लाज कोणा देवा हे माझी मिरासी ठाव तुझे पायापासी याचा धरण अभिमान करीन आकुले जतन म्हणजे प्रत्येक कुळामध्ये तिथे हरिदास जन्माला यावा आणि ती हरिदासाला जन्माला घालण्याची ती कुळाची परंपरा ही लुप्त होऊ नये नाहीतर मग एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षय विदु सकाल नेह महता योगो नष्टपर्यंत असं होऊ नये ते हरिदास त्या कुळामध्ये हरिदास जन्माला येण्याची जी परंपरा आहे म्हणजे पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते असं ते कुळाचं पावित्र्य तिथलं पावनत्व हे अखंड राहावं आणि त्या कुळामध्ये प्रत्येक पिढीमध्ये हरिदास जन्माला यावा त्याने स्वतःचं कुटुंबाचं व्यष्टी समष्टी कल्याण साधावं अशी परंपरा अविच्छिन्न पद्धतीने चालू राहावी अशी प्रार्थना परमात्म्याला नामदेव महाराज करतात विठ्ठल 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा कुणाला तर माझे सकळा हरीच्या दासा सकळ हरीचे दास इथे हा कुठल्या कुळातला आहे कुठल्या जातीतला आहे कुठल्या पंथातला आहे कुठल्या संप्रदायातला आहे कुठल्या भागातला आहे कुठल्या पक्षातला आहे काही नाही फक्त हरिदास असला पाहिजे बस तो चांभाराच्या कुळातला असला तरी चालेल कोणासारखा असावा हे बोलत नाही तुम्ही सगळं मी काय उक्त घेतलेलं आहे का नुसते टूळ टूळ पाहता आपले बोलत जा ना थोडं थोडं तो हरिदास तो चांभाराच्या कुळातला असला तरी चालेल पण कोणासारखा असला पाहिजे रोहिदास महाराज सारखा बोला की आता तुम्हाला माहिती नाही का कोणत्या कुळातले कोणते संत आहेत चांभाराच्या कुळातला असला तरी चालेल पण रोहिदास महाराज सारखा असला पाहिजे कुंभाराच्या कुळातला असला तरी चालेल कसा हा बरोबर बोलले आता गोरोबा काका सारखा असला पाहिजे माळ्याच्या कुळातला असला तरी चालेल सावता महाराज सारखा असला पाहिजे कुंभ्याच्या कुळातला असला तरी चालेल जगद्गुरु तुकोबरायासारखा असला पाहिजे आणि ब्राह्मणाच्या कुळातला असला तरी चालेल भगवान ज्ञानोबरायासारखा असला पाहिजे शिंप्याच्या कुळातला असला तरी चालेल नामदेव महाराज सारखा असला पाहिजे अहो एखादा दासीच्या कुळातला असला तरी चालेल विद्रू काका सारखा जनाबाई महाराज सारखा असला पाहिजे म्हणजे हरिदास असला पाहिजे तो कुठल्याही कुळातला असला तरी न पाहे याची कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई तसं देवा तुमचंही आहे ना उचनीचे काही नाही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या
ते हरिदास त्यांची भावभक्ती तुम्ही पाहाल, तुम्ही तिथे राहाल आणि कुलासहित सर्वांचा उद्धार कराल. म्हणून ती कुल परंपरा अविच्छिन्न राहावी. विठ्ठल 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, कुणाला तर माझी आस कळा. हरीच्या दासा ही इष्टाची प्रार्थना आहे, म्हणजे इष्टाची प्राप्ती व्हावी. झालं का नामदेव महाराज? नाही म्हटले देवा, अनिष्टाची निवृत्ती व्हावी. कोणती? कल्पनेते जय हो. हा, टाळकरी, टाळकरी. कल्पनेते काय कल्पनेची न हो गए काळी, कल्पनेची न हो गए काळी. मंडळी सुखी असो, हे संत मंडळी सुखी असो, सुखी असो. हे जगमंडळी सुखी असो. कल्पनेची ही सर्व मंडळी सुखी असो, ही सर्व मंडळी सुखी असो. ही सर्व मंडळी सुखी झालं का नामदेव महाराज? मागणं झालं? नाही नाही म्हटले देव, आणखी प्रार्थना आहे. म्हणले काय? नामदेव महाराज म्हणतात, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, सुखी असो. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. खरं कल्पनेची बाधा झाली म्हणून जीव दशेला आला. ही कल्पनेची बाधा नसती तर शिवच होता. तुका म्हणे कैची किव, किव यायला लागली तुकोबरायला, किव म्हणता नाही. तुका म्हणे कैची किव, कोठे जीव निराळा, अमर हा अमर हा. खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवासा कळेल. पण का झाला जीव? म्हटले माऊलीने विचारा, वाया म्हण हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाची संगे जीव तशा वस्तू, त्या कल्पनेची बाधा या हरिदासाला कधी होऊ नये. दोन कल्पना आहे, व्यष्टी समष्टी भेदाने. एक कल्पना तिचं नाव आहे अविद्या, दुसरी कल्पना तिचं नाव आहे माया. कारण कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोले जेते. आणि माया रूपी कल्पना लागली तिकडे शिव झाला, आणि अविद्या रूपी कल्पना लागली इकडे जीव झाला. त्या शिवाने खेळ केला ना आपला जीव चालला. जीवाचा खेळ केला हो. एकले नकंटीची म्हणून यायने केले निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाची भूते भौतिकी भिन्ने भिन्ने हो. एकट्याला करमलं नाही, मग त्याने त्या कल्पनेचा आश्रय केला. पहिले कोठीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगच निर्माण झाली ही कल्पना. आणि तिने मग एवढी ख्याती केली. मग त्याचा खेळ चालला ना, आपला जीव चालला ना. का? कल्पनेची बाधा झाली म्हणून. विठ्ठल विठ्ठल आणि कवने काळी होऊ नये म्हणतात. कवने काळी म्हणजे 3 काळ म्हणा. कोणते काळ? 3. एक जागृतीचा काळ, दुसरा स्वप्नाचा काळ, आणि तिसरा सुषुप्तीतला काळ. जागृतीच्या काळामध्ये स्थूल देहाला मी म्हणतो, मग त्यावेळेला विश्वोहम ही बाधा होते. स्वप्नाच्या काळामध्ये सूक्ष्म देहाला मी म्हणतो, म्हणून तैजसोहम ही बाधा होते. आणि सुषुप्तीच्या काळामध्ये कारण देहाला मी म्हणतो, मग प्राज्ञोहम असं म्हणतो. मग विश्वोहम
तैजसो अहम आणि प्राज्ञ अहम असा म्हटला का मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी आणि येऊन या पाठी थापटी ते देह नभे मी हे सरे 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 उरलाऊ रे विठ्ठल उरलाऊ रे उरलाऊ रे विठ्ठल उरलाऊ रे विठ्ठल ओढी मन ओढी लाहो मन ओढी लाहो मन ओढी लाहो उरलाऊ रे विठ्ठल उरलाऊ रे उरलाऊ रे विठ्ठल उरलाऊ रे विठ्ठल मनवडी मनवडी लावू मनवडी मनवडी लावू मनवडी मनवडी लावू काळ सारा दिसते काळ सारा दिसते काळ सारा दिसते काळ सारा काळ सारा चिंतने हे काळ सारा चिंतने मनवडी मनवडी लाहो मनवडी मनवडी लाहो मनवडी मनवडी लाहो मनवडी लाहो मनवडी लाहो मनवडी लाहो करा काळ सारा चिंतने मी देह ही कल्पनाच आहे आणि मी देह कल्पना काय करते आपल्या जीवनामध्ये सर्व दुःखाचा कडेलोट झालेला आहे तो मी अहम या भ्रांतीमुळे या कल्पनेमुळे या बाधेमुळे ज्या वेळेला स्थूल देहाला मी म्हणतो त्यावेळेला स्वतःला जन्मणारा मरणारा समजतो डॉक्टर बाबांचे वाक्य ज्या वेळेला सूक्ष्म देहाला मी समजतो त्यावेळेला स्वतःला सुखी दुःखी समजतो ज्या वेळेला कारण देहाला मी समजतो त्यावेळेला स्वतःला अज्ञानी समजतो आणि ज्यावेळेला महाकारण देहाला मी म्हणतो त्यावेळेला स्वतःला ज्ञानी समजतो मी नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी आणि या सगळ्या बाधा आहे आणि या सगळ्या बाधा कोणाच्या आहेत कल्पनेच्या आहेत म्हणून कल्पनेची बाधा न हो कवने काळी आणि ही संत मंडळी सुखी असो संत कोण या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती किंवा ते साधवा शांत रागा काम क्रोध विवर्जिता ब्रुवंती महाराज तत्संसार निवर्तकम असे असणारे संत सद्रूप ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार ज्यांना झालेला आहे इतराला करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ते संत किंवा सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझी नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो असे असणारे जे संत आहेत त्यांना तीही संत मंडळी कायम सुखी असो कोणतं सुख ब्रह्मानंद प्रेमानंद भजनानंद ज्ञानानंद हे सगळे आनंद त्यांना प्राप्त हो नामदेव महाराजला विचारलं संपलं का तुमची प्रार्थना म्हटली नाही ना आणखी एक अनिष्टाची निवृत्ती पाहिजे अहंकाराचा वारा न लाग राजता अहंकाराचा वारा न लाग राजता अहंकाराचा वारा न लागो राजता अहंकाराचा वारा न लागो राजता माझिया विष्णुदाता महाविका माझिया विष्णू महाविकासी कल्पनेची बाधा हो गोविंदारी कल्पनेची बाधा हो गोविंदारी माझिया विष्णुदाता महाविकासी माझिया विष्णुदाता कल्पनेची बाधा हो अहंकाराचा वारा न लागो राजसा
माझिया विष्णुदास भाविकासी भाविक देखणे राजस काय अहंकाराचा वारा न लागो राजस राजस म्हणजे देखणे भाव भक्ती हेच त्यांचं देखणे पण आहे आणि अशा भावभक्तीने युक्त असणारे देखणे जे माझे हरिदास आहे विष्णुदास आहे त्याला अहंकार तर नको पण त्या अहंकाराचा वारा सुद्धा नको कारण काही काही गोष्टीचा वारा सुद्धा भयंकर असतो विठ्ठल विठ्ठल आपल्याला सर्वाला कल्पना आहे 1 मिनिटा करता रामायणामध्ये जा माझा प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम प्रभु राम मुखी नाम बोला जय श्रीराम राम नामात गातो मी रोज गुणगान राम नामात गातो मी रोज गुणगान प्रभु राम मुखी नाम बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम रमंते योगिनो यस्मिनीती रामा रामराया मला वाटतं त्या दंडकारण्यामध्ये गेले आणि तिथून त्राटिका आली त्राटिका प्रभू रामचंद्राने संपवली आणि त्या त्राटिकेचा कैवार घेऊन मारीची आणि सुबाहू आले त्यातला सुबाहूला देवाने संपवलं आणि मारीचीला बाण सोडला त्याचं मरण पुढे होतं त्या बाणाचा बाण तर त्याला लागला नाही बाणाचा पिसाराही लागला नाही बाणाचा फक्त वारा लागला आणि त्या वाऱ्याने तो मारीची जे जाऊन पडला सागराच्या किनाऱ्यावर तो संन्यासी झाला तो म्हटला आता या भानगडीतच पडायचं नाही हा इतका वारा आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या बाणाचा वारा जितका भयंकर आहे ना तसा अहंकाराचा वारा त्याही पेक्षा भयंकर आहे वाराही लागू नये म्हणजे कदाचित देवा तुम्ही म्हणाल पहिले अहंकार येऊ देऊ मग थोडी त्यांची जिरू देऊ आणि मग पाहू असं करू नका त्या अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नका राजस आहेत भावभक्तीने देखणे आहेत आणि काय देवही राजस आहे हरिदासही राजसच आहे हरी राजस आहे राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोलिया कस्तुरी वळवट चंदनाची उटी देवही राजस आहे हरी तैसे हरीचे दास म्हणून तेही राजस आहे ते भावभक्तीने देखणे आहे त्याला अहंकाराचा काय आहे हा अहंकार भयंकर आहे जगात दंभोदर्पोभिमानस्य क्रोध पारुषमेवच अज्ञानमच्या अभिजातस्य पार्थ संपदा महासुरी ही आसुरी संपत्तीचे जे घातक आहेत त्यात सर्वात घातक कोण असेल तर अहंकार आहे आणि परमात्म्याला बघा त्याला सर्व सहन होतं ती मात्र जरी होय अभिमान मिरुतो समान भार देवा तुका म्हणे अभिमान नारायणा नसोसे पुढे म्हणतात तुका म्हणे नाही अभिमान त्यासी नेदी अनेकाची धरू देव अहंकारात त्याला सहन होत नाही अहंकार आला का माती केली त्याला ते सहनच होत नाही म्हणून तूच त्यांना तो वारा लागू देऊ नका त्या अहंकाराचा वारा लागू दे हे अहंकार असा भयंकर आहे ना अहंकार मनुष्याला कळत नाही आणि जगात जीवनात त्या साधकाचे मात्रे केल्याशिवाय राहत नाही कशाचाही होऊ शकतो कशाचाही होऊ शकतो अहंकार खरं सांगू एकाला अहंकार झाला माझ्यासारख्याला अहंकार होऊ शकतो मला बरं कीर्तन करता येतं अहंकार होऊ शकतो एखाद्याला वाटेल मला चांगलं वाजवता येतं अहंकार होऊ शकतो एखाद्याला वाटेल मला चांगलं गाता येतं अहंकार होऊ शकतो एखादं वाटेल माझ्यासारखा दिंडीचालक कोणी अहंकार होऊ शकतो एखाद्याला वाटेल माझ्यासारखा मठाधिपती कोणी अहंकार होऊ शकतो कशाचं होईल काही सांगता येत नाही हे आपलं झालं यांचं तर फार याच्या पुढचे हे बोलायलाच नको कशाचाही अहंकार होतो माणसाला खरं सांगू माई बाप कधी कधी मला अहंकार नाही याचाच अहंकार होतो आणि हालही भयंकर एखाद्या वेळेला मला गाता येतं मला वाजवता येतं मला बोलता येतं मला मी दिंडी चालक आहे मी दिंडी मालक आहे मी गाव चालवणारा मी सरपंच आहे तालुका चालवणारा मी हे तरी बोलत रे माय बाप कोण आमदार आहे जिल्हा चालवणारा मी खासदार आहे राज्य चालवणारा मी मंत्री आहे काय तुकवऱ्या नाटात गोड बोलतात माय बाप हा 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 मग तेथे नसले काही सत्ता संपादा राहील ठाई ते ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे यम 2 दिवसापूर्वीची घटना कारण सांगा काय त्या काळाचं नेणं आल्याच्या नंतर कोणाचं बळ चालतो सत्ता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे दादा जावं लागलं
काळाचं बोलणं आल्याच्या नंतर धना आणि भूमो पशुवश्च गोष्टी भारी आग्रहद्वारे जन स्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानो गोगच्छिती जीव एका जैसी करणी वैसी भरणी. कर्म भोगल्या दिल्याशिवाय सोडत नाही. तो कोणी असो, गाव चालवणारा सरपंच असो, म्हणजे मी दादाबद्दल वेगळं बोलतो असा काही वेगळा गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला वाटेल काही वेगळंच महाराज बोलतात, तसं नाही. तसं नाही बाई बाबा. या जन्माचं नाही, कुठल्या जन्माचं काय कर्म असेल आणि कुठे अर्ध्यावरती आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. अरे चोखोबारा सारखे महात्मे जिथे जगाचा बाप त्यांच्या अस्थि हाड पितांबरामध्ये घेतो, धाई मुकलू लढतो आणि आपल्या डोळ्याने त्या चोखोबऱ्याच्या अस्थीचा अभिषेक करतो. पण त्या चोखोबऱ्याला सुद्धा त्या भिंतीमध्ये जावं लागतं. म्हणजे ह्या जन्माचं कर्म असेल असं नाही, कुठल्याही जन्माचं असू शकतो. पण जैशी करणी वैशी भरणी. आंबा पेड़ पेचो देखा दो जना, देखा सो दवड्या नाही, दवड्या दो जना, दवड्या सो पकड़ी जाने, पकड़ी जा दो जना, पकड़ी जा सो काटी जाने, काटी जा घणू जना, काटी जा सो रस्से आके रस्से आके एक जना, रस्से आके सो कुटी जाने, कुटी जा बहु जना, कुटी जा सो रोया नाही, रोया दो जना. गोष्ट संपली. काय टूट पाहताय तुम्ही? संपली. आता ऐका, आंबा पेड़ पेचो देखा दो जना, पाहिला दोन डोळ्याने, देखा सो दवड्याने, दवड्या दो जना, धावड घेण्याकरता धावले दोन पाय, दवड्या सो पकडी जाने, पकडी जा दो जना, पकडला दोन हाताने, पकडी जा सो काटी जाने, काटी जा घणू जना, फोडला 32 दाताने, काटी जा सो रस चाकाने, रस चाका एक जना, रस चाकलाय का जिभेने, रस चाकासो कुटी जना, कुटी जा बहु जना. चोरीचा मामला. रामकृष्ण हरी. त्याला वाटलं ही विश्वाची माझे घर, तोडला फोडला तिथेच खात बसला. स्थिती मालकाने बेदम लाता बुक्क्याने मारला. म्हणतो कुटीजा बहुजना. आणि पुढचं वाक्य महत्वाचं आहे, कुटीजा सो रोया नाही, रोया दो जना. उपकर्म उपसंहार पहा, देखा दो जना, रोया दो जना. घना कर्मणोगती. दोन डोळ्याने पाहिलं, दोन डोळ्यालाच रडावं लागलं. इतर इंद्रिय सुद्धा ते म्हणतात आपुली आपण करा सोडवा. कर्म करताना कदाचित होईल एकमेका सहाय्य करू, पण भोगाची वेळ आली की जैशी करणे वैशी भरणे. विठ्ठल कर्म हे भोग दिल्याशिवाय सोडत नाही. आणि सगळ्यात घातक कोण आहे तर हा अहंकार आहे. कर्तृत्वाचा मधु, कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नावे बंधू कर्माचा के. कर्म करत असताना तो म्हणेल हे मदचे स्तव झाले, परी म्या नाही केले, आईचा जेले जाणे तरी तो सुटला गा. मग तो करुणा करतात भोगून अभोगता, यश नहं कृतो भाव बुद्धी यश न लिप्यते, हत्वापि सैमान लोका न हंती न निबद्धते. माऊली ज्ञानोबा म्हणतात तया करणे आतू घडो का त्रैलोक्याचा घातू, परी तेनी केली मातू बोलू नये. हे जगण्याकरता वारा नको, कोणता अहंकाराचा. हे जगण्याकरता अहंकाराचा वारा असेल तर मग त्याच्या बाबतीत माऊली बोलेल काय, तया करणे आतू नाही. मग तो तर पुढील आचे ओझे आपल्या माता घ्यायचे, मग तरी कानदाटीचे धनुर्धर. हा अहंकाराचा वारा ज्याच्या जीवनात नाही, कर्तृत्वाचा मध नाही, फलाभिलाष नाही, मग तया करणे आतू त्यावेळेला बोलतात. आणि ते होण्याकरता काय लागतं म्हणत असाल तर हा अहंकाराचा वारा नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा. कुणाला? माझी या विष्णुदासा भाविकासी. आणि शेवटच्या चरणामध्ये पुन्हा एक इष्टाची प्रार्थना करतात. नाम म्हणत भगवान परमात्मा पांडुरंगाने विचारलं, नामदेवा आणखी काही प्रार्थना आहे, आणखी काही मागणं आहे, आणखी काही म्हणणं आहे आपलं? हो देवा,
नामा म्हणतया असावे कल्याण, असावे कल्याण. कुणाला? ज्यामुखी निदान, ज्यामुखी निदान पांडुरंग, कल्पनेची बाण न हो कवने काळी, न हो कवने नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. निधान शब्दाचा अर्थ ठेवा. निधान शब्दाचा अर्थ धन, धन घरी पांडुरंग अभंग हे तरे ना. किंवा पायोजी महिने राम रतन धन पायो, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. हे पांडुरंग रूपी धन, पांडुरंगाचं नाम ज्याच्या वाणीमध्ये अखंड आहे, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण त्यांच्या जीवनामध्ये हे देवा नामा म्हणे तया असावे कल्याण. कुणा? तर ज्या मुखी निधान पांडुरंग, पांडुरंग रूपी निधान ज्यांच्या मुखामध्ये अविरत आहे, अखंड आहे. पांडुरंगाचं नाम म्हणावं. पांडुरंग का म्हणतात? माऊली उत्तर देतात, हे असो आश्रय आकाशा, आश्रय आकाशित दैसा, नाम नामे तैसा अभेद असे. नाम आणि नामेचा परमात्म्याचा अभेद असल्यामुळे पांडुरंग म्हणा काय, पांडुरंगाचं नाम म्हणा काय, ज्यांच्या मुखामध्ये अखंड आहे त्यांचं खरं कल्याण होऊ दे. आणि ज्यांच्या मुखात नाम नसेल त्यांची भिवंडी. हे मी कशाला बोलू? खरंच आहे ना. या कराल विकराल कलिकालामध्ये जेवढी या नामाची शक्ती तेवढे पाप नाही. त्रिजगती नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिंती विदेहा. ते आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर भगवत संत नामाला आपण सोडू नये. आणि कल्याणच्या जवळची व्हावी, कंसात भिवंडी व्हावी वाटत असेल मग नाम घेऊ नये, त्याला आपला आग्रह नाही. कारण कलव नास्तेव 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 गतिरन्यता, हरिर नामायो हरिर नामायो हरिर नामयो केवलम. कलियुग केवल नाम आधारा, तुलसीदासजी बोलतात. कलियुगा माझी करावे कीर्तन म्हटलेलं आहे. म्हणून नाम संकीर्तन आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपणही सर्वजण एकदा करू मोठ्या प्रेमाने. वर हात करा आणि सर्वांनी बोला, हरी विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई. टाळी मातावर सर्वांनी टाळी टाळी, हा हा हा, सर्वांनी सर्वांनी जगद्गुरु तुकाराम गुरु अकल्पा विष भावे तया कुळा, माझी सकळा हरिच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा. भाविकाचे नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. एक दोन वाक्य सांगून आपण सेवेला पूर्ण विराम देतोय. या ठिकाणी प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीदीश पांडुरंग परमात्म्याकडे समष्टी कल्याणाची एक प्रकारची प्रार्थना केली आहे. त्या प्रार्थनेमध्ये 2 चरणामध्ये अनिष्टाची निवृत्तीची प्रार्थना केली आणि 2 चरणामध्ये इष्टाच्या प्राप्तीची प्रार्थना केली. एक प्रकारची आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. बरेच जाणती श्रोते आहेत. आपलं गाव म्हणजे खूप जाणतं आहे. कारण गुरुवर्य संतवीर बंड तात्यांच्या कृपांकित तात्यांनी भरभरून प्रेम आपल्याला दिलं आणि आपणही भरभरून प्रेम तात्याला दिलं. आणि वारकरी संप्रदायातले आध्वर्य असणारे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक समग्र गुरुजन असे एकही सद्गुरू नाही की जे आपल्या गावामध्ये त्यांचे चरण स्पर्श झालेला नाही. तशी सगळे गुरुवर्य म्हणजे जाणतं खूप गाव आहे. परमार्थाच्या बाबतीत एक विशिष्ट अधिकार संपादन केलेलं आपलं हे गाव आहे. क्षेत्र म्हणून शोभावं असं गाव आहे. आणि मग बरीच काही जाणती श्रोते म्हणतील सुरुवातीला प्रार्थना बोलली, प्रार्थना कळाली, 2 अनिष्टाची निवृत्ती कळाली, इष्टाची कळाली, समष्टी कळालं, वेष्टी कळालं, पण मंगलाचरण म्हटले काही बोलले नाही.
असं राहायला नको म्हणून त्या 2-3 वाक्य बोलतो. मंगलाचरण कशाला म्हणतात? विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगल इति उच्यते, किंवा समाप्ती काम मंगलम आचरे. त्या मंगलाचरणामध्ये मंगल आचरण, मंगलाचरण, ज्याचं आचरण मंगल असतं त्याला मंगलाचरण म्हणतात. त्या मंगलाचरणामध्ये 3 प्रकार असतात: वस्तू निर्देश रूप, नमस्क्रिया रूप आणि आशीर्वाद रूप. वस्तू शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. द्वावेव ब्रह्मण रूपी मूर्तंच्या मूर्तंच्या परमात्म्याचे एक सगुण रूप आहे, दुसरं निर्गुण रूप आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. सगुण किंवा निर्गुण रूपाने परमात्म्याचा निर्देश म्हणजे स्पष्टीकरण करणं, वर्णन करणं, याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. आणि त्या वस्तू निर्देश रूप मंगलामध्ये आपल्याला कळतं परमात्मा महान आहे, आपण लहान आहोत. मग महान परमात्म्याची कृपा संपादन करण्याकरता नम्र झाला भूतांतेने कोण दिले अनंत. लिंग का प्रतिमा दिठी देखत किंवा अंगेष्टी, लोटिली का काठी नुरेची, पडली का काठी नुरेची जैसी, दंडवत दंडापरी काही उरी नुरावे. ते आहे नमस्क्रियात्मक मंगल. आणि तिसरं असतं ते आशीर्वाद रूप मंगल. तर आजच्या अभंगामध्ये संत वाङ्मयामध्ये ज्ञानोबरायचं पसायदान हे माऊलीचं आशीर्वाद रूप मंगल आहे. मागणे ते का तुझं प्रती आहे, हेची व्हावी माझी आस, हे तुकोबरायचं आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, जगत कल्याणाकरता नामदेव महाराज ते आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि 3 प्रकारच्या आशीर्वादामध्ये सामर्थ्य आहे ना. अभिवादनशील असे नित्य वृद्धोप सेविना, चत्वारी तसे वर्धनते आयु विद्या यशोबलम. तर मग या कुळाला करता सुद्धा, ज्या कुळामध्ये ज्यांच्या निमित्ताने हा 1 दिवसीय महोत्सव, 1 दिवसीय सोहळा, 1 दिवसीय हरिकीर्तन, अन्नदान, ज्ञानदान हा गोड असणारा सोहळा आयोजित केला, या खराडे परिवारामधील असणारे माता पिता, पिताश्री विलास बापू, मातोश्री शशिकला माई आणि त्यांचा असणारा पंतू, त्याचा या त्रिवेणी संगमावरती ही सेवा. आणि या सेवेचं निमंत्रण खूप पूर्वीपासनं माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे कंठभूषण, ज्ञानेश्वरी कंठभूषण, त्यांच्या सहवासात राहून ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारे जोगमाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक आदर्श विद्यार्थी, आपल्याच गावातील भूमिपुत्र, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयशी, आपली आई आणि आपली मातृभूमी आपल्याला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते, असे गुरुवारी हरिभक्तपरायण आमचे सचिन महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त झाली आहे. सात संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. माझे गोड बोलतात, पण ज्यांचे बोट बोलतात आणि दोन्ही बोट अत्यंत गोड बोलतात, आपल्या भागातील वैभव मृदंगाची साथ करणारे हरिभक्तपरायण बाबा माहेर, आणि इकडे माझ्यासोबत आलेले आमचे गोड मित्र, गोड स्वभाव आणि गोड वादन ज्यांचं आहे ते हरिभक्तपरायण चंद्रकांतजी महाराज बागल. नंतर ज्यांनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला, अशी गोड सुरेल चाल गाऊन मंत्रमुग्ध करणारे बगुरु गुरुजीकडे अधूनमधून ज्यांचा संपर्क असतो ते हरिभक्तपरायण ईश्वर महाराज आणि त्यांना साथ करणारे बंधुवरी हरिभक्तपरायण सुशेन महाराज, सुशेन वैद्य, रामकृष्णारी, अत्यंत गोड गायन. आणि आम्ही मधुकरीत सोबत होतो हरिभक्तपरायण, आमचे कुमार महाराज, इकडे हरिभक्तपरायण वैष्णव महाराज, आणि आपल्या गावातील इतर असणारे ज्येष्ठ नागरिक, गोड असणारे टाळकरी वृंद, आमचे बंधुवर या संशिष्टवाले, आपल्याला अंतकरणापासून धन्यवाद. आणि या खराडे परिवाराशी ज्यांचा ज्यांचा प्रेमाचा ऋणानुबंध आहे अशा असणाऱ्या माझ्या सगळ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, आणि विशेषत्वाने हा आचारसंहितेचा काळ आहे, पण एवढ्या म्हणजे या परिवाराशी प्रेम असल्यामुळे ही सगळी कार्यकर्ती मंडळी सुद्धा शेवट लेट पण थेट अत्यंत प्रेमाने कीर्तनाला आपण येऊन बसलात. आपणाला सर्वांना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देऊन एकदा आपण माऊलीचं भजन घेऊन आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.